नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत संजय गांधी निराधार योजनेबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती व याच्याबद्दल जी रक्कम आहे ती कधीपर्यंत तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे त्याबद्दल माहिती। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जो आहे तुम्ही संपूर्ण बघा, तुम्हाला शेवटपर्यंत कळेल की याबद्दल तुम्हाला याच्या जी रक्कम आहे ती कधीपर्यंत तुमच्या खात्यात जमा होऊ शकते व त्याबद्दल सर्व काही माहिती। तर मित्रांनो, बऱ्याचशा जणांना जी आहे संजय गांधी निराधार योजनेची जी काही अनुदानची रक्कम असते ती ऑलरेडी जी आहे त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता ऑलरेडी म्हणजे काय की त्यांच्या खात्यामध्ये ही जी रक्कम आहे ती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता बऱ्याचशा जणांनी असंही सांगितलेलं आहे की ऑक्टोबर व नोव्हेंबर असे 2 महिन्याची जी काही रक्कम असते ना ती एकत्र जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झाली की नाही झाली हे तर तुम्ही तुमचे जे आहे तुमचे अकाउंट तपासून एकदा तुम्ही निश्चय करू शकतात, म्हणजे निश्चित होऊ शकतात की तुमच्या अकाउंटमध्ये ही रक्कम जमा झाली किंवा नाही झाली। कारण की बऱ्याचशा जणांचे कमेंट आलेले आहेत की बऱ्याचशा जणांच्या अकाउंटला जी आहे ही रक्कम पूर्णपणे जमा झालेली आहे व बरेचशी असे काही जण आहेत ज्यांच्या अकाउंटला अजूनही ही रक्कम जमा झालेली नाही आहे। तर ही रक्कम नेमके जमा कधीपर्यंत होऊ शकते, याच्या मागे काही उद्देश आहे का? तर मित्रांनो, ही रक्कम जी जमा होईल ती लवकरात लवकरच जमा होणार आहे। जसे की आता डिसेंबरची 25 तारीख व 30 तारीख या 2 तारखा सर्वात जास्त महत्त्वाच्या असणार आहेत। या दोन्ही तारखांवर तुम्ही लक्ष असू द्या, जर तुमच्या अकाउंटला अजूनही पैसे जमा झालेले नसतील तर ह्या 2 तारखा तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहे। 25 व 30 डिसेंबर ह्या दोघी तारखा खूप महत्त्वाच्या आहे। तसंच मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की आपण जे आहे की जे त्यांनी सांगितले आहे की जी लाडकी बहीण योजना आहे त्याची जी सुद्धा रक्कम जी आहे ती एकत्र येणार आहे। एकत्र येणार म्हणजे नेमकं कसं येणार आहेत, तर त्यांनी सांगितले आहे की ह्याच्या आधी जसे लाडकी बहीण योजनेचे 2 महिन्याचे किंवा 3 महिन्याचे जे काही हप्ते असतात ते एकत्रपणे ते पाठवत होते व एकत्रपणे ते त्यांच्या अकाउंटला जमा झाले सुद्धा होते। आता जवळपास 5 ते 1 हप्ते जे आहे लाडकी बहीण योजनेचे तेही अकाउंटला जमा झालेले आहेत। म्हणजेच की लाडक्या बहीण योजनेचे पैसे म्हणजे 7,500 रुपये त्यांच्या अकाउंटला ऑलरेडी जमा झालेले आहेत व आताचा जो हप्ता आहे डिसेंबर महिन्याचा व जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे लाडकी बहीण योजनेचा तो सुद्धा एकत्र मिळण्याचा त्यांनी जे आहे ते सांगण्यात आलेलं आहे की ते एकत्र मिळू शकतात। व त्यांनी असेच देखील सांगितलेलं आहे की लाडक्या बहीण योजनेची जी काही रक्कम आहे ती संक्रांतीला गिफ्ट म्हणून त्यांना हे दोघी महिन्यांचे पैसे एकत्र येऊ शकतात असं त्यांनी पूर्णपणे सांगितलेलं आहे। व तसंच त्यांनी हे सुद्धा सांगितलं आहे की लाडकी बहीण योजना किंवा इतर कोणतीही योजना जी चालू झालेली आहे तर याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं बंद होण्याची अशी आशा नाही आहे। याच्यामध्ये मात्र जे काही लोक असतील ज्यांनी येथे फेक अर्ज केला आहे, म्हणजे की जो पुरुष आहे पण त्यांनी महिलाच्या हिच्यामध्ये अर्ज करून टाकलेला आहे लाडकी बहिणीमध्ये, तर अशा व्यक्तींना जे आहे ते त्यांचा अर्ज बाद होणार आहेत व त्यांना त्याची रक्कम भेटणार नाही आहेत, कारण की ते चुकीचं आहे। व त्यांनी असे सुद्धा म्हटले होते की हे तर म्हणजे लाडका भाऊ आपल्या लाडक्या बहिणीच्या योजनेवरती डल्ला मारत आहे, अशा पद्धतीचं काहीतरी त्यांनी वक्तव्य तिथं केलं होतं जे पूर्णपणे चुकीचं आहे। म्हणून त्या लोकांना डेफिनेटली इथं पैसे नाही मिळणार आहेत, ती काही रक्कम आहे ती त्यांच्या खात्यामध्ये जमा नाही होणार। पण ज्या पण लाडक्या बहिणी आहेत ज्यांच्या अकाउंटला आतापर्यंत पैसे जमा झाले होते त्यांच्या अकाउंटला अशाच पद्धतीने पैसे जमा होत राहतील व त्याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही आहे। 2100 रुपये जमा होणार की नाही होणार हेही आपल्याला लवकरच कळेल, पण शक्यतो तरी 2100 रुपये जमा होण्यास सुरुवात होऊ शकते। दोघी महिन्यांची एकत्र पण तुम्हाला भेटू शकतात। हे कधी भेटतील तर संक्रांतीचं गिफ्ट असं सांगितलेलं आहे, म्हणजे तुम्ही संक्रांतीच्या तारखेला चेक करू शकता किंवा त्याच्या काही 5-1 दिवस पुढे मागे त्यानंतर तुम्हाला लगेच हे पैसे जे आहे तुमच्या अकाउंटला दिसू शकतात। तसंच मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना ही रक्कमसुद्धा म्हणजे ह्या योजनेची रक्कमसुद्धा जी आहे ती तुमच्या खात्यात लवकरच जमा होण्यास सुरुवात होऊन जाईल, कारण की बऱ्याचशा जणांना ही रक्कम ऑलरेडी त्यांच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे। आता नेमकं बऱ्याचशा जणांना सुरुवात झालेली आहे म्हणजे काय की तुमच्या अकाउंटला सुद्धा हे रक्कम लवकरात लवकर येऊ शकतात। तर तुम्हाला काय करायचं आहे की तुमचे जे अकाउंट आहे ते तपासा। आता डिसेंबर 25 आणि डिसेंबर 30 या 2 तारखा तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहे, कारण की ज्यांच्याकडे अजूनही ह्याची रक्कम जमा झालेली नाही आहे म्हणजे ह्या दोघी तारखांपैकी एका तारखेला हे पैसे नक्कीच तुमच्या अकाउंटला जमा होण्यास पूर्णपणे सुरुवात होऊ शकते। जेणेकरून तुम्ही तुमच्या अकाउंटही तपासत राहा, DBT मार्फतही ही येऊ शकतात। व यात आता सध्या तरी काही कालावधी लागायला नको, कारण की बऱ्याचशा जणांना ऑलरेडी सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतो बऱ्याचशा कमेंटच्या मार्फतही आपल्याला कळालं होतं की 2-3 जागांवर तर ऑलरेडी पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे। तर म्हणजे आता जर तिकडे मिळायला सुरुवात झाली तर म्हणजे आपल्या जागेवर सुद्धा येईलच, म्हणजे माझ्या मताने तरी एकेका ठिकाणाची ते पैसे देण्यास सुरुवात झालेली आहे। तर आता लवकरच आपलाही नंबर त्याच्यामध्ये लागू शकतो व आपल्यालाही हे जी काही रक्कम आहे ती लवकरच मिळण्यास
जी आहे सुरुवात होऊन जाईल. संजय गांधी निराधार योजनेबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती व याच्याबद्दल जी रक्कम आहे ती कधीपर्यंत तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे त्याबद्दल माहिती. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जो आहे तुम्ही संपूर्ण बघा. तुम्हाला शेवटपर्यंत कळेल की याबद्दल तुम्हाला याच्या जी रक्कम आहे ती कधीपर्यंत तुमच्या खात्यात जमा होऊ शकते व त्याबद्दल सर्व काही माहिती. तर मित्रांनो, बऱ्याचशा जणांना जी आहे संजय गांधी निराधार योजनेची जी काही अनुदानची रक्कम असते ती ऑलरेडी जी आहे त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता ऑलरेडी म्हणजे काय की त्यांच्या खात्यामध्ये ही जी रक्कम आहे ती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता बऱ्याचशा जणांनी असंही सांगितलेलं आहे की ऑक्टोबर व नोव्हेंबर असे 2 महिन्याची जी काही रक्कम असते ना ती एकत्र जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झाली की नाही झाली हे तर तुम्ही तुमचे जे आहे तुमचे अकाउंट तपासून एकदा तुम्ही निश्चय करू शकतात. म्हणजे निश्चित होऊ शकतात की तुमच्या अकाउंटमध्ये ही रक्कम जमा झाली किंवा नाही झाली. कारण की बऱ्याचशा जणांचे कमेंट आलेले आहेत की बऱ्याचशा जणांच्या अकाउंटला जी आहे ही रक्कम पूर्णपणे जमा झालेली आहे व बरेचशी अशी काही जणं आहेत ज्यांच्या अकाउंटला अजूनही ही रक्कम जमा झालेली नाही आहे. तर ही रक्कम नेमके जमा कधीपर्यंत होऊ शकते याच्या मागे काही उद्देश आहे का? तर मित्रांनो, ही रक्कम जी जमा होईल ती लवकरात लवकरच जमा होणार आहे. जसे की आता डिसेंबरची 25 तारीख व 30 तारीख या 2 तारखा सर्वात जास्त महत्त्वाच्या असणार आहेत. या दोन्ही तारखांवर तुम्ही लक्ष असू द्या. जर तुमच्या अकाउंटला अजूनही पैसे जमा झालेले नसतील तर ह्या 2 तारखा तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहे. 25 व 30 डिसेंबर ह्या दोघी तारखा खूप महत्त्वाच्या आहे. तसंच मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की आपण जे आहे की जे त्यांनी सांगितले आहे की जी लाडकी बहीण योजना आहे त्याची जी सुद्धा रक्कम जी आहे ती एकत्र येणार आहे. एकत्र येणार म्हणजे नेमकं कसं येणार आहेत तर त्यांनी सांगितले आहे की ह्याच्या आधी जसे लाडकी बहीण योजनेचे 2 महिन्याचे किंवा 3 महिन्याचे जे काही हप्ते असतात ते एकत्रपणे ते पाठवत होते व एकत्रपणे ते त्यांच्या अकाउंटला जमा झाले सुद्धा होते. आता जवळपास 5 ते 1 हप्ते जे आहे लाडकी बहीण योजनेचे तेही अकाउंटला जमा झालेले आहेत. म्हणजेच की लाडक्या बहीण योजनेचे पैसे म्हणजे 7,500 रुपये त्यांच्या अकाउंटला ऑलरेडी जमा झालेले आहेत व आताचा जो हप्ता आहे डिसेंबर महिन्याचा व जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे लाडकी बहीण योजनेचा तो सुद्धा एकत्र मिळण्याचा त्यांनी जे आहे ते सांगण्यात आलेलं आहे की ते एकत्र मिळू शकतात. व त्यांनी असेच देखील सांगितलेलं आहे की लाडक्या बहीण योजनेची जी काही रक्कम आहे ती संक्रांतीला गिफ्ट म्हणून त्यांना हे दोघी महिन्यांचे पैसे एकत्र येऊ शकतात असं त्यांनी पूर्णपणे सांगितलेलं आहे. व तसंच त्यांनी हे सुद्धा सांगितलं आहे की लाडकी बहीण योजना किंवा इतर कोणतीही योजना जी चालू झालेली आहे तर याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं बंद होण्याची अशी आशा नाही आहे. याच्यामध्ये मात्र जे काही लोक असतील ज्यांनी येथे फेक अर्ज केला आहे म्हणजे की जो पुरुष आहे पण त्यांनी महिलाच्या हिच्यामध्ये अर्ज करून टाकलेला आहे लाडकी बहिणीमध्ये, तर अशा व्यक्तींना जे आहे ते त्यांचा अर्ज बाद होणार आहेत व त्यांना त्याची रक्कम भेटणार नाही आहेत कारण की ते चुकीचं आहे. व त्यांनी असे सुद्धा म्हटले होते की हे तर म्हणजे लाडका भाऊ आपल्या लाडक्या बहिणीच्या योजनेवरती डल्ला मारत आहे अशा पद्धतीचं काहीतरी त्यांनी वक्तव्य तिथं केलं होतं जे पूर्णपणे चुकीचं आहे. म्हणून त्या लोकांना डेफिनेटली इथं पैसे नाही मिळणार आहेत. ती काही रक्कम आहे ती त्यांच्या खात्यामध्ये जमा नाही होणार. पण ज्या पण लाडक्या बहिणी आहेत ज्यांच्या अकाउंटला आतापर्यंत पैसे जमा झाले होते त्यांच्या अकाउंटला अशाच पद्धतीने पैसे जमा होत राहतील व त्याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही आहे. 2100 रुपये जमा होणार की नाही होणार हेही आपल्याला लवकरच कळेल, पण शक्यतो तरी 2100 रुपये जमा होण्यास सुरुवात होऊ शकते. दोघी महिन्यांची एकत्र पण तुम्हाला भेटू शकतात. हे कधी भेटतील तर संक्रांतीचं गिफ्ट असं सांगितलेलं आहे म्हणजे तुम्ही संक्रांतीच्या तारखेला चेक करू शकता किंवा त्याच्या काही 5-1 दिवस पुढे मागे त्यानंतर तुम्हाला लगेच हे पैसे जे आहे तुमच्या अकाउंटला दिसू शकतात. तसंच मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना ही रक्कमसुद्धा म्हणजे ह्या योजनेची रक्कमसुद्धा जी आहे ती तुमच्या खात्यात लवकरच जमा होण्यास सुरुवात होऊन जाईल कारण की बऱ्याचशा जणांना ही रक्कम ऑलरेडी त्यांच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे. आता नेमकं बऱ्याचशा जणांना सुरुवात झालेली आहे म्हणजे काय की तुमच्या अकाउंटला सुद्धा हे रक्कम लवकरात लवकर येऊ शकतात. तर तुम्हाला काय करायचं आहे की तुमचे जे अकाउंट आहे ते तपासा. आता डिसेंबर 25 आणि डिसेंबर 30 या 2 तारखा तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहे कारण की ज्यांच्याकडे अजूनही ह्याची रक्कम जमा झालेली नाही आहे त्यांची ह्या दोघी तारखांपैकी एका तारखेला हे पैसे नक्कीच तुमच्या अकाउंटला जमा होण्यास पूर्णपणे सुरुवात होऊ शकते. जेणेकरून तुम्ही तुमच्या अकाउंटही तपासत राहा. DBT मार्फतही ही येऊ शकतात व यात आता सध्या तरी काही कालावधी लागायला नको कारण की बऱ्याचशा जणांना ऑलरेडी सुरुवात झालेली आहे. आपण बघू शकतो बऱ्याचशा कमेंटच्या मार्फतही आपल्याला कळालं होतं की 2-3 जागांवर तर ऑलरेडी पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे. तर म्हणजे आता जर तिकडे मिळायला सुरुवात झाली तर म्हणजे आपल्या जागेवर सुद्धा येईलच. म्हणजे माझ्या मताने तरी एकेका ठिकाणाची ते पैसे देण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता लवकरच आपलाही नंबर त्याच्यामध्ये लागू शकतो व आपल्यालाही हे जी काही रक्कम आहे ती लवकरच मिळण्यास जी आहे सुरुवात होऊन जाईल. तर मित्रांनो, अशाच पद्धतीचे महत्त्वाच्या माहितीसाठी तुम्ही आमचं चॅनल इंडिया न्यूज अपडेटला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशीच माहिती सर्वप्रथम मिळत राहील.